म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील आणि उपमहापौर प्रमिला पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे करण्यात आले। यावेळी भाजप नेते आणि नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेवक अजय बहिरा, पनवेल भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजारराव, युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, सरचिटणीस अनिल जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, कोषाध्यक्ष दत्तगुरु म्हात्रे, महेंद्र गायकवाड, शैलेश गायकवाड, संजय जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। याच कार्यक्रमात म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या सन 2026च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान महापौर नितीन पाटील म्हणाले की पनवेल महानगरपालिकेतील कायम तसेच कंत्राटी कामगार, कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या विविध प्रश्नांवर युनियन सातत्याने काम करत आहे। पनवेल महानगरपालिकेतील सर्व विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या गेल्या 7 ते 8 वर्षांपासून त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या आहेत। त्या सर्व प्रश्नांची त्यांना जाणीव असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली। आता जसं सुरेश ठाकूर साहेब यांनी सांगितलंय की प्रशासकीय काळामध्ये काही कामगारांवर अन्याय झालेला आहे। निश्चितच आम्हाला ते प्रश्न माहिती आहेत साहेब, आम्ही ते प्रश्न सोडवणार। जे अधिकारी तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने वागलेले आहेत त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही। देवदत्त, तुमचे देवदत्तनी, मी त्याचं देवदत्त उल्लेख करतो, त्या निमित्ताने देवाचं नाव घेतलं होतं, देवदत्त गुरुदेव देवदत्त, तो सुद्धा परवा प्रश्न घेऊन आला होता। 6 कामगारांचा जो प्रश्न आहे जे आपल्या ग्रामपंचायतीमधनं आले बघा, हा सुद्धा मी सांगतो तुम्हाला विनोद साहेब, हा सुद्धा विषय आम्ही राजकीय केला नाही। तुम्हाला माहिती तुम्ही कुठे होतात ग्रामपंचायत असताना, ग्रामपंचायती कुठल्या राजकीय पक्षाच्या ताब्यात होत्या, तुम्ही कुठल्या ह्याच्यात आले, आम्ही त्याचा विचार केला नाही। आम्ही विचार केला तुमच्यावर अन्याय होतो ना, आम्ही तुमच्या बाजूने। फक्त विश्वास ठेवा, म्हणजे जेव्हा आमचे इंजिनियर लोक त्यांचा काही प्रश्न घेऊन धावत होते तेव्हाही दादा मी त्यांना सांगत होतो तुम्ही एकाच मार्गाने चाला, एकाच मार्गाने चालले ना तर निश्चित प्रश्न मार्गी लागतो। पण तेव्हा व्हायचं काय माहितीये का, मग कोणतरी सांगणार नाही आपण यांच्याकडे जाऊ, नाही आपण यांच्याकडे जाऊ, मग 4 लोक यांच्याकडे, 4 लोक त्यांच्याकडे, तो प्रश्न मग मला वाटतं हे सोडवतील, त्यांना वाटतं ते सोडवतील, त्यांना वाटतं ते सोडवतील, कोणीच प्रश्न सोडवत नाही। सगळ्यांना असं वाटतं मी सोडवला तर क्रेडिट यांना जाईल। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, एक हाती तुम्ही जशी सत्ता विश्वासाने दिलेली आहे तसाच विश्वास ठेवा। तुमचा प्रश्न मंत्रालयापर्यंत जाऊन सोडवण्यासाठी निश्चितच आम्ही सर्वजण आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच करू। आणि जे प्रामाणिक प्रयत्न, मी म्हणतो, मी प्रश्न शब्द काय वापरतो, प्रामाणिक प्रयत्न, म्हणजे त्याच्यासाठी जे लागणारे तांत्रिक गोष्टी आहेत या सगळ्या आम्ही एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांना, अनिल दादांना सांगितले। सुरेश ठाकूर साहेब, तुमचा सुद्धा या क्षेत्रातला खूप अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा जसं ठोक मानधनावर नवी मुंबई महानगरपालिका आपल्या शेजारी ठोक मानधनावर लोक घेतली गेलेली आहेत, तशीच लोक ज्या लोकांना आपल्याला घेता येईल त्या लोकांसाठी आपल्याला निश्चितच प्रयत्न करायचे। पण त्यासाठी तुमचं मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचं आहे। तुमचे साथ, यांचं मार्गदर्शन आणि आमचे प्रयत्न असं त्रिवेणी संगम झाला तर आपण निश्चितच हा महानगरपालिकेतल्या कामगारांचा प्रश्न निश्चितच आपण सोडवू शकतो। यावेळी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांच्यासह इतर मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पनवेल महानगरपालिकेतल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी महापौर आणि उपमहापौर यांनी तातडीनं बैठक घेतली आणि या पनवेल शहरामध्ये काय चाललेलं आहे याच्यासाठी आढावा घेतला। म्हणजे कामाच्या बाबतीमध्ये किती सक्षमपणाने आपलं महापौर आणि उपमहापौर यांचं नेतृत्व आहे हे आपल्याला सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो। जे पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल किंवा गटारांचा प्रश्न असेल, पावसाळी कामं पूर्वी होणं गरजेचं आहे, ते कुठपर्यंत आली याचा तातडीनं त्याने आढावा घेतला। आणि हे काही प्रश्न प्रशासनाला उत्तरं देता आली नाही, त्यांनी तातडीनं सांगितलं की 4-8 दिवसाचा वेळ घ्या, परंतु परिपूर्णपणाने पाण्याचा प्रश्न असेल, गटाराचा प्रश्न असेल, बाकीचे जे काही प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, हॉस्पिटलचे प्रश्न असतील, हे तातडीनं या ठिकाणी निकाली काढून लोकांना न्याय द्या अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेणारे आपले या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर लाभलेले आहेत। याचा सार्थ अभिमान आमच्यासारख्या नगरसेवकांना त्यांच्यासोबत काम करत असताना येत आहे। या ठिकाणी उल्लेख केला माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा। आपली महानगरपालिका शेवटची महानगरपालिका होती ती आता सेकंड लास्ट झालेली आहे साहेब, बरोबर ना?
तरी देखील शेवटची महानगरपालिका असताना देखील सर्व कामगारांचा विमा उतरवण्याचा आणि त्यांना संरक्षण देण्याचं काम माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका असताना झालं, याचाही आम्हाला सारखा अभिमान आहे. याचा अर्थ असा की आमचे नेतृत्व करणारे, पनवेल तालुक्याचे नेतृत्व करणारे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना कामगार असतील, कष्टकरी असतील, यांच्या प्रति जी अस्मिता आहे ती जोपासण्याचं काम प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे बोनसचा उल्लेख झाला की 5,000 पासून बोनस ते आतापर्यंत 32,000 पर्यंत गेला. 32,000 पर्यंत गेला. अनेक ठिकाणी जुन्या महानगरपालिका आहेत तिथे अजून 32,000 गेला नाही. हे 32,000 परत नेण्याची किमया भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये होऊ शकते हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. आमचे कामगार सगळे तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून हातात हात घालून आपण काम करूया आणि एक आदर्श नागरिक म्हणून आपण एक सगळ्यांनी शपथ घेऊया. कधी नगरपालिकेचे कर्मचारी हे काही दुसऱ्या ग्रहावर आलेले नाही, हे आपलेच नागरिक आहेत, आपलेच मतदार आहेत. त्यांच्या भल्याकरता, कल्याणाकरता काय करता येते करूया. आणि सांगायला आनंद वाटतो की जितेनबाई तुम्ही आमचे सल्लागार होता. होतात एक होता शब्द जोरावर पडतो, जो सल्लागार होतो तो महापौर होतो हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं. कामगारांना चांगलं काय मिळून देणं येईल एवढं सगळ्यांनी एकमेकांची सलाह मदत करा आणि प्रशासनावर ती वचन ठेवली पाहिजे. जे एखादा मजूर अधिकारी जर तुमचं ऐकत नसेल तर तुमचे शेवटी ज्या घोड्यावर तुम्हाला बसायचं आहे त्या घोड्याचे लगाम तुमच्या हातावर पाहिजे. हे प्रशासक अधिकारी हे जे काही आकाशातून आलेले नाहीये, काही फरक नाही आपल्या त्याच्यामध्ये. एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आलेले असतात, पण अनेक ठिकाणी मी बघतो त्यांचा हुजूरपणा एवढा असतो आणि विशेषतः प्रशासक राजकारण असतो तर ते कोणाचं ऐकत नाही. त्या आम्ही सगळेजण आहोत. एवढ्या वर्षाचा आमचा अनुभव आहे तुमच्या मागे. जॉर्ज फर्नांडिस साहेबांवर केवळ 55 वर्ष कामगार चौले काम करतात. अशी एकही युनियन नसेल की टॅक्सी असेल, एस टी असेल, BST असेल, फेरीवाले असतील, लॉन्च वर्कर असतील, रेल्वेचे कामगार असतील, नगरपालिका महानगरपालिकेचे कामगार असतील, एव्हिएशनमध्ये विमानतळाचे कामगार असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये काश्मीरपासून कन्यापर्यंत काम केलं. माझ्याबरोबर ज्या ज्या संघटनेमध्ये मी पदाधिकारी होतो, इथं किसान पंचायत माझे सहकारी अनिल जाधवही पदाधिकारी होते. हा कामगार सोयीतला अनुभव आणि प्रशासनामध्ये काम करण्याचा अनुभव आम्ही तुमच्या मागे उभा करू आणि केवळ गटर बिटर वॉटरपर्यंत आमच्या चांगल्या योजना आपण आणूया आणि पनवेल शहर एक आदर्श शहर बनवूया. ही महानगरपालिकेचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंदवलं जाईल आणि सतत तुमच्याकडून राहील असे आपण काम करूया. आपल्या सगळ्यांच्या कारकिर्दीला भावी शुभेच्छा. कार्यक्रमाला युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.